नाशिक लोकसभा निवडणुकीचे उमेदवार दिनकर अण्णा पाटील यांनी आपल्या दानशूरपणा शिवजयंती निमित्ताने जनतेला दाखवून दिला आहे। एका व्यक्तिगत कार्यक्रमात दिनकर पाटील यांनी शिवजयंती उत्सव साजरा करणाऱ्या अनेक मंडळांना आर्थिक सहाय्य त्यांच्या स्वखर्चातून दिल्याची माहिती समोर आली आहे। दिनकर पाटील कायमच दानधर्म करत असतात। कुठल्याही महापुरुषांचा उत्सव असतो त्या माध्यमातून ते सहकार्य करत असतात। याच अनुषंगाने येत्या शिवजन्मोत्सव निमित्त शिवजयंती साजरा करणाऱ्या मंडळांना दिनकर पाटील यांनी अर्थसहाय्य प्राप्त करून दिला आहे। ही बाब वाखाणण्याजोगी असली तरी दिनकर पाटील हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानधर्म करीत असल्याच्या चर्चेला देखील उधाण आला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात दानधर्म करणे यासाठी स्वमनाची तयारी असणेही गरजेचे आहे। दिनकर पाटील यांना माणुसकी आहे, म्हणूनच त्यांनी शिवजयंती साजरा करणाऱ्या अनेक मंडळांना अर्थसहाय्य केले आहे। येत्या निवडणुकीत दिनकर पाटील यांची साथ सोडणार नाही असे शिवजन्म उत्सव मंडळाचे अध्यक्षांनी दिनकर पाटील यांना वचन दिले। फुलने फुलाची पाकळी मदत करत असतो, अनेक आनंद मिळतो। जन्म काही वारंवार येत नाही, एकदाच येतो। मरावे परी कीर्ती रूपी उरावे। आणि आमच्यापेक्षा खूप श्रीमंत लोक पण आहेत, आम्ही खूप श्रीमंत नाही। माझ्यापेक्षा अनेक पुढारी श्रीमंत आहेत, परंतु आम्ही एक ठरवलेलं आहे की शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी नव्हे, जे त्यांचं योगदान, त्यांनी जे काम केलेलं आहे, कायम शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुढे जात राहावं। ते शिव जयंतीच्या माध्यमातून आणि अनेक आपल्यासारखे सर्व जाती धर्माची माणसं शिवजन्म उत्सव साजरा करत असतात। खरं तर शिवजन्म उत्सव हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केलेला आहे। हे मी पेपरला वाचलंय, खरं आहे का खोटं आहे तुम्हाला सगळ्यांना मामा आपल्याला जाणीव आहे। आणि ही महापुरुष शिवछत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांनी आपल्या देशासाठी, सर्व जाती धर्मासाठी काम केलेलं आहे। त्यांचे विचार पुढे चालू राहावे, पुढे चालू राहत राहावे आणि आपल्यासारखे कार्यकर्ते ते काम करत असतात। आणि त्याचं योगदान म्हणून आम्ही ठरवलं की आपल्याकडून थोडी का होईना मदत या कार्यासाठी करावी आणि तुम्हाला सगळ्यांना एकत्रित बोलवून एक चांगला उत्सव, आपल्या गाठी भेटी पण होतात। आमची एकच विनंती आपल्या सगळ्यांना, आम्ही माणसं जोडणारी माणसं, आम्हाला माणूस जोडायचं माहिती आहे आणि तुम्ही कायम आमच्या कुटुंबाशी एक संलग्न राहावं आहात, ही आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे। आणि ती वाट चांगली चालू राहावी त्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत असतो। फिरत होतो किंवा वर्गणीसाठी जातो। इथे आल्यानंतर तुम्हाला वाटतंय का आपण वर्गणी घ्यायसाठी आलो असं फील येतोय का? येतोय का कोणाला फील असा? कारण की हे आपले कुटुंब प्रमुख आहे। आम्हाला जे काही खर्च कमी पडतोय तुमच्या खिशात हात टाकून घेतल्यासारखं आम्हाला वाटतंय यांना, त्या वर्गणीसाठी किंवा आम्ही दोन्ही वर्गणी द्यायला आमच्या कुटुंब प्रमुख आपण जातो आणि म्हणतो मला हे पैसे पाहिजे, त्याचा खिशात हात घालून घेतल्यासारखे पैशासाठी वाटतंय। राहिली दुसरी गोष्ट, आमची पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचं पहिल्यापासून ठरलेलं असतं वर्गणी घ्यायच्या टायमाला अन्नाकडे नाश्ता, वर्गणी जेव्हा देणार आहे अन्नाकडे जेवण। आणि आज सर्वजण उपस्थित आलो, त्यांचं माहिती पण घ्यायला होती, पण अण्णांनी छत्रपतीची शपथ दिली 2 घास तरी खावायला आला सर्वांनी। अण्णा जास्त काही बोलत नाही, आमची एवढीच इच्छा आहे जेव्हा तुम्ही वैष्णवीला नवस केलाय तो नवस पूर्ण करायला तुम्ही सर्वांना आम्हाला पण घेताल। तो वैष्णोदेवी तुमचा 100% पूर्ण करू। आम्ही पण वैष्णोदेवीची प्रार्थना करतो, आई जगदंबेची प्रार्थना करतो, महालक्ष्मीची प्रार्थना करतो का नाशिकचे येणारा हे जे तुम्ही खिंड लढवत आहे, ही खिंडीसाठी आम्ही मावळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत। ही तुम्हाला पंचवटी शिवजन्मोत्सवच्या वतीने
माझ्या श्रमिक सेनेच्या वतीने वैयक्तिक राजवाडे कुटुंबीय तुम्हाला शब्द देतो, हे मावळे जे आहे तुमच्या आपण पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. जय जिजाऊ जय शिवराय. की नशिबाच्या काही गोष्टी असतात, लोकांना माहित नसेल नामधारी धर्मवीर अनेक आहेत, पण खरा धर्मवीर आम्ही बघितलेला आहे. 1276 मंदिरांना ज्यांनी वाचवलं, आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. अमोल पाटील असतील, आमच्या लता काकू असतील, अण्णा असतील, रवी असेल इथे बसलेला, ही सगळीच टीम आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून अनेक धार्मिक कार्य आमचे पार पाडले. असे हे आमचे धर्मवीर. पुन्हा एकदा सांगतो अण्णा की तयारी 5 वर्षापूर्वीच केलेली आहे. या तयारीला नक्की आता आपल्याला गोडजोडी मिळणार आहे आणि तुम्ही नक्की संसदेत पोहोचावं. या आमच्या सगळ्या जुन्या नाशिककरांची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा ग्वाही देतो, 152 मंडळ आमचे जुने नाशिकचे तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.